मित्रांनो, विधानसभेची निवडणूक तोंडावरती आलेल्या काही दिवसांमध्ये त्याच्यानंतर लागू होईल. अशा परिस्थितीमध्ये ओबीसी मराठा या वादाच्या पार्श्वभूमीवरती या वेळच्या विधानसभेला विशेष असं महत्त्व आहे. महायुती, महाविकास आघाडी आणि तिसरी महाशक्ती अशा 3 आघाड्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. त्यामध्ये जरांगे पाटलांचं हे जे काय आंदोलन होतं त्याचं रूपांतर राजकारणामध्ये होईल की मग ते पाडण्याची भूमिका घेतात, त्यावरती त्यांचा राजकीय स्टँड काय असणार आहे येणाऱ्या काळामध्ये कळेल. परंतु 3 प्रकारच्या आघाड्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये कुण्या मुद्द्याच्या अनुषंगानं ही जनता विचार करते आणि कुठले मुद्दे प्रभावी ठरतात त्या हिशोबानं कुठली आघाडी येऊ शकेल ह्या सर्व गोष्टीचा अंदाज बांधण्याचा आपण प्रयत्न करू. प्रथम महायुतीचं थोडी गोळाबेरीज पाहण्याचा प्रयत्न करू आपण. महायुतीच्या वातावरण, महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण आहे महायुतीचं ते थोडंसं मराठा समाजाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर निगेटिव्ह असं वातावरण आहे. मराठा समाज महायुतीसोबत जाणार नाही अशी परिस्थिती आहे, सध्या तरी आहे. येणाऱ्या काळामध्ये आरक्षणासंदर्भात काय निर्णय सरकार घेतं त्या हिशोबानं मग काही निर्णय बदलू शकेल. परंतु आहे त्या परिस्थितीमध्ये बहुसंख्य मराठा समाज हा महायुतीच्या विरोधामध्ये असणार आहे. पण त्याचबरोबरीनं ओबीसी समाजसुद्धा महायुतीच्या सोबतीनं असू शकणार आहे. त्यामुळं मराठा समाजाची जी काही उणीव आहे ती ओबीसी समाज भरून काढेल असा विश्वास महायुतीला वाटतोय. आणि त्यामुळंच कदाचित महायुती मराठा समाजाच्या आरक्षणाकडे किंवा त्यांच्या मुद्द्याकडे फारसं लक्ष देत नाहीये. कारण मराठ्यांचा रोष एखाद्या वेळेला परवडतो परंतु ओबीसीचा रोष परवडणार नाही अशा पद्धतीचं गणित महायुतीचं पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं निवडून येणार असेल तर ते ओबीसी मतदार डोळ्यासमोर ठेवून येणार आहे. आता हे ओबीसीचे मतं इतर कुठल्या आघाडीकडे जातील का, ती ओढतील का, यावरती महायुतीचं गणित बरोबर राहील किंवा मग बिघडेल हे अवलंबून असणार आहे. तर महाविकास आघाडीचं सुद्धा काही अंश असंच आहे. मागल्या महायुतीच्या लोकसभेच्या काळामध्ये महाविकास आघाडीला फार मोठा फायदा झाला आणि मराठा फॅक्टर, जरांगी फॅक्टर हा तिथं प्रभावी ठरला होता. परंतु विधानसभेच्या काळामध्येही तो लाभ होईल असं महायुतीला वाटतं आणि त्यामुळे मराठा समाज बहुसंख्य आपल्यासोबत राहील अशी त्यांची अपेक्षा आहे. परंतु मराठा ओबीसी या वादामध्ये ओबीसी समाज दुभंगला जाईल का अशी पण शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यामुळं जरांगे पाटलांनी जर उमेदवार उभे केले तर त्याचा निश्चितपणे महायुतीला फायदा होईल आणि महाविकास आघाडीला घाटा होईल अशा पद्धतीच्या पण चर्चा आहेत. आणि त्याच्या मागलं कारण असं आहे की जो मराठा समाज आहे प्रत्येक पक्षामध्ये विखुरलेला आहे आणि त्या ठिकाणी जे काही उमेदवार थांबणार आहेत ते उमेदवार, बहुसंख्य उमेदवार हे मराठा समाजाचे असू शकतात. आणि त्यामुळं एखाद्या वेळेला महायुतीकडून मराठा समाज उमेदवार थांबला असेल, महाविकास आघाडीकडून मराठा उमेदवार थांबला असेल आणि जरांगे पाटलांचा एक उमेदवार असेल तर स्वाभाविकपणे मराठा समाजाच्या मतामध्ये विभागणी होऊ शकेल आणि त्याचा घाटा महाविकास आघाडीला होईल असंही शक्यता नाकारता येत नाही, तसं गणित मारलं जाते. आता त्याचबरोबरीनं म्हणजे आपण हे फक्त जातीय राजकारणाचा मुद्दा पाहिला. जातीय राजकारणाच्या आधारावरती जर इलेक्शन होणार असेल तर ह्या सगळ्या गोष्टी होतील. परंतु जातीय राजकारणाच्या पुढे जाऊन जर महाराष्ट्रातल्या मूलभूत गरजा, ज्या काही शेतकऱ्यांच्या अडचणी असतील, सर्वसामान्यांपर्यंत काही योजना पोहोचणं असेल, सर्वसामान्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं काही केलं का, किंवा ह्या महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांनी काही केलं का, आणि त्याबद्दल जी नाराजी असणार आहे त्या नाराजीचा फायदा तिसऱ्या आघाडीला होऊ शकतो, ह्या महाशक्तीला होऊ शकतो, ज्यामध्ये बच्चू कडू आहेत, संभाजीराजे आहेत, धोंडगे आहेत. अनेक लोकांनी एकत्रित येऊन ही तिसरी आघाडी उभा केलेली आहे. त्याचबरोबरीनं येणाऱ्या काळामध्ये जर एखाद्या वेळेला राजकारणाचा स्टँड जरांगे पाटलांनी घेतला तर ते यासोबत येऊ शकतील अशी पण शक्यता. आणि ते आल्याच्यानंतर तिचं एक संघटन आहे ते मजबूत होईल अशी पण चर्चा आहे. परंतु तिसऱ्या आघाडीला काय भवितव्य आहे का, आणि तिसऱ्या आघाडी कोणाचं मतदान घेईल, तर तिसऱ्या आघाडीमध्ये शेवटी हे लोक कुण्या मुद्द्यावरती इलेक्शन लढतात हे महत्त्वाचं आहे. हे आरक्षणाच्या मुद्द्यावरती इलेक्शन लढतील असं मला वाटत नाही. कारण महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, काही जातीत वाद निर्माण होऊ लागला, यावर काय थोडं आम्ही काढू शकू याबद्दल त्यांचं काय उत्तर असणार आहे, धनगराचं आरक्षण आहे, मराठा आरक्षण आहे, ह्या सगळ्या गोष्टीवरती यांचं काय उत्तर असणार आहे, ह्यांची भूमिका काय असणार आहे, त्यावरती मतदार त्यांच्याकडे वळेल किंवा नाही वळेल हेही अवलंबून असणार आहे. परंतु जातीय राजकारणाच्या पुढे जाऊन जर महाराष्ट्रातल्या मूलभूत गरजा भागवण्यामध्ये दुधाचे भाव आहेत, शेतकऱ्यांचा पीक विमा आहे, पीक नुकसान भरपाई आहे, शेतकऱ्याला सुलभ पद्धतीने लोन उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया असेल ती आहे, ह्या सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे जे काही विषय आहेत ते विषय समोर घेऊन
जर तिसरी आघाडी पुढे आली तर कदाचित तिसऱ्या आघाडीला सुद्धा चांगले माणसं निवडून आणण्यामध्ये सहकार्य होऊ शकेल किंवा जनता सहकार्य करेल आणि कदाचित येणाऱ्या काळामध्ये चित्र वेगळं दिसू शकेल की तिसरी जी आघाडी आहे, महाशक्ती आहे, यांचं सरकार सुद्धा येऊ शकतं. आता शेवटचा मुद्दा जरांगे पाटलांचा, की जरांगे पाटलांनी उमेदवार उभे केले तर काय, उमेदवार नाही उभे केले तर जरांगे पाटलांनी जर उमेदवार उभे केले तर कदाचित महायुतीला त्याचा काही प्रमाणात लाभ होईल आणि महाविकास आघाडीला त्याचा नुकसान होऊ शकतं, घाटा होऊ शकतो. आणि जर पाडा अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली तर निश्चितपणे महायुतीला त्याचं नुकसान होणार आहे आणि स्वाभाविकपणे तिसरी आघाडी आणि महायुती याला त्याचा फायदा होणार आहे. शेवटी मराठा समाज जरांगे पाटील सांगतील तेच अशा भूमिकेत सध्या तरी आहे आणि त्यामुळे कदाचित येणाऱ्या काळामध्ये जरांगे पाटलांनी जर तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर येणाऱ्या काळामध्ये जे काही सरकार येईल त्या सरकारला बनवण्यामध्ये तिसऱ्या आघाडीचा फार मोठा हिस्सा असू शकतो. ह्या सर्व घडामोडीवरती आपल्या प्रतिक्रिया काय आहेत, आपली मतं काय आहेत, आपल्याला काय वाटतं की यापेक्षा काही वेगळं आपलं मत आहे की मी जी काही मत मांडलं त्या मताशी आपण सहमत आहेत, आपली मतं निश्चितपणे कळवा. जय महाराष्ट्र.